महाराष्ट्रव्यापी, त्यामुळे तो 4:30ला होता. मला येता येतो लवकर, पण मी ऑनलाईन एक जामीन जोडलं होतं माझ्या तिथे. मोठा कार्यक्रम आपण बघतोय की जरांगे पाटलांच्या भेटीला सरकारकडून एक शिष्टमंडळ गेलेलं आहे. कारण एकतर 24 डिसेंबरची सरकारनेच मुदत दिलेली आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने देखील कदाचित या भेटीमध्ये जरांगे पाटलांशी बोललं जाईल. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समन्वयक समितीची मोठ्या प्रमाणामध्ये एक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये 24 डिसेंबर नंतरची दिशा काय असेल, रूपरेषा काय असेल, मुंबईमध्ये जे आंदोलन धडकणार आहेत त्याबाबतची चर्चा देखील या बैठकीमध्ये होण्याची शक्यता असल्याने आपण बघतोय की सरकारचं एक शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोचलेलं आहे. आता या ठिकाणी जरांगे पाटील काय बोलणार असेल की आपण असं बोलणं बरं परत 4 फूट भिंतीच्या आत म्हणायला, कारण तुम्ही काय कधी खोटं बोलत नाही. जे असेल ना पुढे घ्या, नाही खुर्ची पुढे घ्या. काय जे आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे चर्चा आहे. आता बघा आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळं सॅटिस्फाईड आहे. एवढं लोक सगळे कामाला लागले आहेत, सगळे जिल्हाधिकारी कामाला लागले आहेत, शिंदे समिती सगळे कामाला लागले, कामाला लागलेली आहे. 35-40 लाख लोकांच्या पण सगळं तपासतो आहे, सगळं चाललेलं आहे. त्यानंतर काही तुम्हाला दुमत नाही आहे. मला आता स्वतः विधानसभेत सुद्धा आम्ही चर्चा घेतली, सगळे लोक जेव्हा बोलत आहेत. आता इथपर्यंत आलं असताना आता अडचणी काय काय तुम्हालाही माहिती आहे. आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपण आता तुम्ही बघता रोज ते चाललंय कोर्टामध्ये, आणि आता आपण दुसरं ऑप्शन ठेवलेलं आहे की मागासवर्गीय ॲड नेमून आपण त्या संदर्भामध्ये एक ऑप्शन दुसरं आपण ठेवलेलं आहे की आपण सगळी आता म्हणजे मागच्या वेळेला ज्या सगळ्या त्रुटी राहिलेल्या होत्या त्याच्यातल्या की सुप्रीम कोर्टामध्ये हे लोक सांगतानाच कमी पडले किंवा हा समाज कसा पुढारला असं सांगितलं होतं. मागासलेला कसं आहे म्हणजे त्यामध्ये अनेक लोक आहेत ना बाकीचे. मागच्या वेळेला त्यांनी ज्यावेळेला तपासणी केली त्यावेळेला छोट्या लोकांना जिल्ह्यातून तालुक्यात एक माणसाला विचारलं, असं करून चालणार नाही ना. पण म्हणून त्यांना असं वाटलं की मग खूपच समाज पुढारलेला आहे की आपला, पण याच्यामध्ये ऊस तोडणी कामगार आहे, घरकाम करणारे मुलणे आहेत, इथे मजूर वर्ग मोठा आहे, इथे डबेवाले आहे, इथे आत्महत्या केवढ्या होतात आपल्या समाजात हे त्यांनी बघितलं नाही. म्हणजे ते मांडता नाही आलं तितक्या वेळेला, त्यामुळे ते सगळं फुसकटलं. पण आता आपण ते सगळं तपासतो आहे, ते सगळं करतोय. आता आपण मागासवर्गीय हक्क परवा राजीनामा झाला त्यामुळे ते पण आपण करून घेतोय सगळं. तर दोन्ही ऑप्शन पण आपण करून घेतोय सगळं. शासन गप्प बसलंय किंवा मी काही करत नाही असेल कुठल्या भाग नाही. आपल्याला याची कल्पना आहे सगळी. सगळं आपण काय काय करतो काय काय ते सगळं आणलेलं आहे. असं पण सावकाशचा विषय नाही, मोठा विषय. आणि सगळ्या इतरभूत गोष्टी आपण काय काय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहेत प्रकारे तुम्हाला सांगितलेल्या. शासन काय करतंय, समिती काय करतंय, हे सगळं याच्यामध्ये आहे. तुम्ही ॲट अ ग्लास बघू शकता. आतापर्यंत काय काय म्हणजे सुरुवातीपासून कसं ते फेटायला गेल्यापासून तर सगळं आहे.